नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं, मराठीचा अभ्यास कसा करायचा हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण रिव्हिजन केली जे एप्रिल महिन्यामध्ये आपले ऑडिओ झाले होते आणि त्याच्यामध्ये जे जे काही शिकवलं गेलं म्हणजे संतवाणी असेल, शाल हा पाठ असेल किंवा उपास हा पाठ असेल, या पाठाचं पूर्णतः रिव्हिजन मी घेतलेलं आहे, उजळणी मी घेतलेली आहे. कुठेतरी तुमचा विसर पडू नये यासाठी ही उजळणी होती आणि मला वाटतं की तुम्हाला नक्कीच ते पाठ समजले असणार आहेत. जर काही शंका असेल तर मला जरूर कळवा, मी तुमच्या त्या शंकांचं नक्कीच निरसन करीन. त्यापुढे आता आपण पाहणार आहोत आपला पुढचा जो पाठ आहे तो पाठ म्हणजे तो स्थूल वाचनाचा पाठ आहे. स्थूल वाचन म्हणजे रॅपिड रीडिंग. असे तुम्हाला पूर्णतः वर्षभरासाठी फक्त 2 स्थूल वाचन आहेत. पहिलं स्थूल वाचन आहे मोठे होत असलेल्या मुलांनो आणि दुसरं स्थूल वाचन आहे व्युत्पत्ती कोश. असं वर्षभरात फक्त तुम्हाला 2 स्थूल वाचनांचा अभ्यास करायचा आहे. संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करता तुमच्या लक्षात येईल हे स्थूल वाचन वाचत असताना की यातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि खूप गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. त्या कशा ते पाठ स्पष्टीकरण करत असतानाच मी तुम्हाला नक्की ते स्पष्ट करून सांगणार आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत या पाठामध्ये. हा जो पाठ आहे स्थूल वाचनाचा, त्या पाठाचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो. डॉक्टर अनिल काकोडकर यांचा हा पाठ आहे आणि अनिल काकोडकर जे आहेत, डॉक्टर अनिल काकोडकर जे आहेत त्यांचा आपण थोडक्यामध्ये परिचय पाहून घेऊया. बघा, मोठे होत असलेल्या मुलांनो, डॉक्टर अनिल काकोडकर, जन्म 1943, भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाही, असा संदेश ते या पाठात देतात. बघा, पाठात काय आहे हे एकंदरीत तुम्ही वरचा जो परिचय आहे तो वाचल्यानंतर, लेखकाचा परिचय झाल्यानंतर जी प्रस्तावना दिलेली आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मोठे होत असलेल्या मुलांसाठी उद्देशून लिहिलं गेलेलं हे पत्र आहे. अनिल काकोडकरांनी तुमच्यासारख्या जे आता विद्यार्थी 10वीला आहेत आणि तिथून पुढं त्यांचं नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे, करिअरच्या दृष्टीनं त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मग अशा मुलांना उद्देशून त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. बार्कमधले अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत की आता बार्क म्हणजे काय, तर बार्क म्हणजे BARC, भाभा अणुसंशोधन केंद्र, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये वाजपेयींनी बऱ्याच गोष्टी केल्या, भारताला खूप काही चांगलं देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि वाजपेयीजींनी त्यावेळेस पोखरणची गुप्तपणे अशी अणुचाचणी करण्याचं ठरवलेलं होतं आणि ही जी अणुचाचणी होती ही अणुचाचणी अत्यंत गुप्तपणे करण्यात आलेली होती आणि त्याची जी टीम होती त्या टीममध्ये डॉक्टर अनिल काकोडकर हे होते आणि अमेरिकेसह जगाला सुद्धा त्याचा थांगपत्ता त्यांनी लागू दिला नाही आणि ही अणुचाचणी त्यांनी अगदी यशस्वीपणे पार पाडली. तर बार्क ही त्यावेळेस छोटी म्हणजे बार्कमध्ये काम करणारी जी लोक होती तर अत्यंत कमी होती, पण टीम छोटी जरी होती तरी त्यांच्यामध्ये हुरूप तेवढा होता, जिद्द तेवढी होती की हे आपण पूर्णत्वास न्यायचंच आहे काम आणि म्हणून त्यांनी ही पोखरणची अणुचाचणी केलेली होती. तर अशा बऱ्याचशा
गोष्टींमध्ये अनिल काकोडकर यांचा वेगवेगळे जे अणुऊर्जा प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि असे हे अनिल काकोडकर तुम्हा विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे, आपण कसं वागलं पाहिजे आहे, कसं राहिलं पाहिजे आहे, याचं अतिशय सूक्ष्म विश्लेषण त्यांनी त्यांच्या 2च अनुभवातून या पत्रांमधून केलेलं आहे. आणि त्याचसोबत तुम्हाला यातून शिकायला खूप काही मिळणार आहे. जर तुम्ही मनापासून हा पाठ वाचलात आणि या पाठाचा जर अभ्यास तुम्ही नीट व्यवस्थित केलात तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळणार आहेत या पाठातून. त्यांचं भावविश्व त्यांनी जरी याच्यामध्ये उलगडलेलं असलं तरी तुम्हाला तुमच्या भावविश्वात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे हे नक्कीच तुम्ही ठरवू शकणार आहात. बघा, मी पाठ वाचायला सुरुवात करतेय, तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे. मोठे होत असलेल्या मुलांनी, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. बघा, सुरुवातीलाच लेखक काय म्हणतायत की या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र यामध्ये ते कार्यरत होते आणि तिथले 2 अनुभव सांगणार आहे. आणि ते म्हणतात की मला खात्री आहे की हे 2 अनुभव तुम्ही जर नीटपणे ऐकले, त्याचा जर तुम्ही अधिक अभ्यास केला तर तुम्हाला तुमची भूमिका निश्चित करायला मदत मिळणार आहे. बऱ्याचदा आपल्याला आपली भूमिका काय आहे हेच कळत नाही. आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणजे नेमकं आपल्याला कुठल्या दिशेनं जायचं आहे, आपलं ध्येय निश्चित आहे का, हेच आपण 10वीला येईपर्यंतही निश्चित नसतं. अगदी आपली द्विधा मनस्थिती असते, हे करावं की ते करावं. आपल्यामध्ये काय प्रतिभा आहे, आपण काय करू शकतो, या जर गोष्टी आपण आधी सुरुवातीपासून निश्चित केल्या तर मात्र नक्कीच तुम्हाला तुमचं यशस्वी आयुष्य जगायला फार मदत होणार आहे. पुढे पाहूया. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे 2ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. बघा, ते म्हणतात की कॉलेज संपवून मी बार्कमध्ये ट्रेनिंगला होतो. बार्क म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र. त्याच्यामध्ये ते ट्रेनिंग स्कूलला गेलेले होते आणि बार्कचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. लघुरूप त्याचा शॉर्ट फॉर्म त्यांनी इथे दिलेला आहे बार्क. बार्कचं फुल फॉर्म आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र. आणि होमी भाभा यांनी भारतातल्या अणुसंशोधनाचा पाया घातला. आता होमी भाभा हे थोर असे शास्त्रज्ञ अणुशास्त्रज्ञ होते. अणुऊर्जेसंबंधित बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. आणि ट्रॉम्बे, मुंबईमधल्या ट्रॉम्बे येथे हे भाभा अणुसंशोधन केंद्र आहे जिथे उत्तमोत्तम शास्त्रज्ञ तयार होत असतात. तर अनिल काकोडकर सुद्धा या ट्रेनिंग स्कूलमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी गेलेले होते, संशोधन करण्यासाठी. होमी भाभा मुळातच त्या आई वडिलांच्या इच्छेखातर ते परदेशात जाऊन शिकले. इंजिनिअरिंग त्यांनी केलं, अभियांत्रिकीमध्ये त्यांनी पदवी केली, पण भौतिकशास्त्राबद्दल त्यांना जास्त आवड होती आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये रस दाखवला आणि त्यातही त्यांनी चांगले मार्क घेऊन ते उत्तीर्ण झाले. अगदी जगातल्या मोठ्या शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ म्हणजे होमी भाभा असे हे होमी भाभा. आणि म्हणून त्यांनी जे मुंबईमध्ये ट्रॉम्बेमध्ये हे भाभा अणुसंशोधन केंद्र उभारलेलं होतं तर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचा ज्यावेळेस अपघात झाला, विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, तर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या या अणुसंशोधन केंद्राला त्यांचं नाव दिलं गेलं की होमी भाभा. तर त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला आणि म्हणून त्यांचं नाव या संस्थेला दिलं. बार्क ही संस्था
आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी बाबा 3-4 वेळेला आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे तिथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. आता लेखक अनिल काकोडकर ज्यावेळेस या रिसर्च सेंटरमध्ये ट्रेनिंगसाठी गेलेले होते, प्रशिक्षणासाठी गेलेले होते, तेव्हा ते म्हणतात की ही संस्था सुरू होऊन जेमतेम म्हणजे जवळपास फक्त 7च वर्ष झालेली होती आणि तिथे जवळपास 100 मुलं मुली ट्रेनिंगला होते. आणि त्या ट्रेनिंग स्कूलला असताना होमी बाबांनी त्या ट्रेनिंग स्कूलला भेट दिलेली होती. 3-4 वेळेला ते तिथे गेलेले होते. लेखक म्हणतात की ते अत्यंत स्फूर्तिदायक असं, उत्साही असं, प्रचंड उत्साही असं व्यक्तिमत्व ते होतं. आणि एकदा आम्ही त्यांना विचारलं, ते म्हणतात की आम्ही सगळ्यांनी मिळून विचारलं की आम्ही इथे इतके मुलं मुली आहोत पण आम्हाला सर्वांना पुरेल एवढं काम इथे कुठे आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? ट्रेनिंग घेण्यासाठी, प्रशिक्षण घेण्यासाठी. तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही फक्त संशोधनाचं काम करत राहा. त्यासाठी तुम्हाला बाकीचा विचार करण्याची काही गरज नाही की सरकारला किती खर्च येतो हे चालवण्यासाठी. असा विचार करू नका. मात्र फक्त तुम्ही एक करा की तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. स्वतःचं काम स्वतः निर्माण करण्याचा एक अतिशय मोलाचा सल्ला होमी बाबा यांनी डॉक्टर अनिल काकोडकर आणि त्यांच्यासारख्याच तिथं प्रशिक्षणार्थी जे होते त्यांनी दिलेला होता की स्वतःचं काम स्वतः निर्माण करायला शिकलं पाहिजे. काम नाही म्हणून शांत बसून राहणं ही गोष्ट चुकीची आहे. प्रत्येक वेळी काय काम करू असा विचार करण्यापेक्षा मला हे चांगलं जमेल का हा विचार करणं जास्त योग्य आहे. पुढे त्याचा उल्लेख त्यांनी इथे केलेला आहे. ते म्हणतात की आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोर्ड धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षांपर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजे. होमी बाबांनी सांगितलेली ही गोष्ट लेखक म्हणतायत की मी माझ्या मनावरती कोरून ठेवली की तुम्ही काय विचार करताय की तुम्हाला काय काम दिलं, आम्हाला काय काम मिळेल. तुम्ही स्वतःचं काम स्वतः निर्माण करा ना. ते निर्माण करायला शिका. कारण ते म्हणतायत की तुम्ही काय काम करायचं हे तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला कळणार आहे का की माझ्यामध्ये कुठलं जास्त कौशल्य चांगलं आहे जे करून मी यशस्वी होऊ शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे. बॉसनं सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर कामच नाही असा समज तुमचा चुकीचा आहे. बॉसनं सांगितलंय म्हणून तेवढंच फक्त काम करायचं, हा सांगितले ठीक आहे, मग ते काम झालं की विषय तिथेच संपला. पुढचं काम येईपर्यंत वाट बघत बसायची की काय काम करायचं. आपल्या बाबतीतही असंच होतं बघा. ज्या दिवशी तुम्हाला होमवर्क नसेल आणि तुम्हाला पालकांनी विचारलं का रे आज अमुक एका विषयाचा होमवर्क नाहीये का, नाही, जेव्हा देतील तेव्हा करता येईल, बघू की. अशी कुठेतरी तुमची मनस्थिती झालेली आहे. कुठेतरी तुम्हाला ते वाटते की आम्ही का म्हणजे सांगितलंच नाही आम्हाला तर आम्ही का काम करायचं, का कशासाठी करायचं, जेवढा वेळ मिळेल तेवढा. कारण आपल्यामध्ये
ही जी प्रवृत्ती आहे, हा जो स्वभाव आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे ना, तो कुठेतरी चुकीचा आहे. बॉसने सांगितलंय म्हणून काम करायचं, मग त्या कामाला काहीच अर्थ राहत नाही. शिक्षकांनी सांगितलंय गृहपाठ म्हणजे एवढाच गृहपाठ करायचा आहे, त्यानंतर मग आपल्याला कामच उरत नाही. तेवढं केलं की संपलं. त्याच्या पुढे काय करायचं आहे याचा विचार कुणी करत नाही. पण हा विचार झाला पाहिजे आणि हे योग्य वय आहे. या वयात जर आपण आपल्यातली प्रतिभा जर ओळखू शकलो नाही तर आपण यशस्वीरित्या पुढे कसं जाऊ शकणार आहोत. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकरचं तुम्हाला आता सांगायचं झालं तर उदाहरण सचिन तेंडुलकर, कारण तुम्ही ओळखता. सगळ्यांचा आवडीचं असं व्यक्तिमत्व आहे तो. सचिन तेंडुलकरला त्याच्या वयाच्या 4-5व्या वर्षी कळलं की मला माझ्या आयुष्यात काय करायचंय, मी उत्तम फलंदाजी करू शकतो हे त्याला कळलं आणि त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झाले आणि तो प्रयत्न करत राहिला. ती जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे आहे. माझ्यामध्ये काय आहे, मला चांगलं काय येतं, मला चांगलं काय जमेल, हे जर तुम्ही ओळखू शकला नाही तर आपण फक्त सांगकामे होऊ. मग आयुष्यामध्ये आपण पुढे जाऊ शकणार नाही. मग आहेच की सकाळी 9 ते 5 पर्यंतची नोकरी, पण वेगळं काहीतरी, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला करायचं आहे. मला जे चांगलं येतं, आता बऱ्याच मुलांमध्ये उत्तम लिखाणाचं कौशल्य आहे, त्यांचं ते कौशल्य कुठेतरी तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही जण उत्तम गातायत, तर मला गाता येतंय तर मी काय केलं पाहिजे, मग मी त्याच्यासाठी आणखी जास्त प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे आणि ते प्रशिक्षण घेऊन मला पुढे त्याच्यामध्ये आणखी कशा पद्धतीने प्रगती करता येईल या गोष्टीचा विचार केला पाहिजे. अशी कितीतरी कलागुण आहेत, फक्त तुम्ही विविध क्षेत्रामध्ये अगदी तुमच्यासमोर असं अफाट जग पसरलेलं आहे, पण तुम्हाला काय येतं हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत आपली प्रगती होऊ शकणार नाही. तो विचार आपण कुठेतरी करायला शिकलं पाहिजे. मला हे उत्तम येतं आणि मी त्यात प्रगती करणार, आणि हे पालकांना सुद्धा आपण पटवून देणं गरजेचं आहे. हे जर तुमच्याकडून होत नसेल तर मग माणसं अशीही जगतातच आहेत. पण डॉक्टर होमी बाबा म्हणा किंवा अनिल काकोडकर सरांसारखे सर म्हणा किंवा सचिन तेंडुलकर म्हणा, यांच्यासारखं सचिन तेंडुलकरांचे गुरु आचरेकर सर जे आहेत, तर ते आचरेकर सर स्टंप लावून ठेवायचे आणि त्याच्यावरती 1 रुपयाचा कॉईन ठेवायचे आणि ते सचिनला सांगायचे की जोपर्यंत तू कॉईन उडवत नाहीस ना तोपर्यंत सराव करायचा. तो कॉईन उडवला की तुला 1 वडापाव मिळेल. पण तो सराव अगदी दिवसभर त्याचा सराव चालू असायचा. थंडी पाहिली नाही, ऊन पाहिलं नाही, वारा पाहिलं नाही, पाऊस पाहिला नाही. एकच जिद्द त्याच्या मनामध्ये होती, एकच जिद्द मनामध्ये होती की त्याला उत्तम फलंदाजी करायची आहे किंवा उत्तम गोलंदाजी करायची आहे. तो गोलंदाज देखील उत्तम होता, हेही तुम्हाला माहिती आहे. किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त मुलांना सचिन तेंडुलकर बद्दल जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण ही जी व्यक्तिमत्व आपण पाहतोय, ही जी व्यक्तिमत्व तुम्ही वाचताय, तर त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी घेण्यासारखं आहे. आपण काय करतो, या मोठमोठ्या प्रतिभावंतांचे लेख वाचतो किंवा त्यांच्याबद्दलचे आलेले इंटरव्ह्यूज वगैरे बघतो, ते वाचतो, या कारणाने ऐकतो, या कारणाने सोडून देतो. त्याने तो वडापाव मिळवण्यासाठी नव्हे तर तो कॉईन मला उडवायचा आहे, ही एकच गोष्ट त्याला अगदी त्याचा ती जोपर्यंत होत नाही, ती जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तो सराव करत राहायचा. तोपर्यंत त्याचा तो सराव असायचा की नाही, मला सरांनी सांगितलेलं आहे पण मलाही ते काम करायचं आहे, माझ्याकडूनही ते झालं पाहिजे, तो कॉईन उडलाच पाहिजे. हे एक ध्येय, ही एक जिद्द जी आहे, ती जिद्द तुम्ही मनामध्ये बाळगली पाहिजे. पालकांनी सांगितलं अरे अभ्यास कर, झालाय माझा अभ्यास, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चुकीच्या सवयी आहेत. त्या सवयी अंगवळणी पडल्या ना की मग आपल्यामध्ये मग बाकीच्या गोष्टी करण्याचा काही त्राणच राहणार नाही, काही होणारच नाही. तर इथे बाबा म्हणतायत की ही प्रवृत्ती, हा स्वभाव गेला पाहिजे तुमच्यातून, कुठेतरी आळशीपणा गेला पाहिजे नाही.
आणि स्वतःला जाणून घेण्यासाठी स्वतःला वेळ दिला पाहिजे. पुढे ते बाबांनी सांगितलेला हा जो मुद्दा आहे, ही जी गोष्ट आहे, ते म्हणतात, अनिल काकोडकर म्हणतायत की ती मी माझ्या मनावरती अशा पद्धतीनं कोरली गेली मुलांनो, ते म्हणतायत की मी स्वानुभवानं सांगतो, स्वतःच्या अनुभवातून मी सांगतो की हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना की मला माझं स्वतःचं काम निर्माण करायचं आहे, हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तेव्हा स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. अवकाश इतकं मर्याद, स्काय इज द लिमिट, ते सुद्धा तुम्हाला ठेंगणं होईल. खूप काम, मग तुम्हाला याच्यात काय करू, त्याच्यात काय करू, त्याच्यात काय करू, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येऊन उभ्या राहतील. पण हे केव्हा घडणार आहे, जेव्हा तुम्ही स्वतःशी मनात पक्क ठरवाल तेव्हा. हा अनुभव किती काही गोष्टी सांगून जातो मुलांना. खूप साऱ्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. छोटं छोटं निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला समजावून सांगून जातात, पण आपला निसर्गाकडे बघायला आपल्याला वेळच मिळत नाही. आज निसर्गानं आपल्यावरती वेळ आणली, आपण घरात बसलो आणि प्राणी मात्र बाहेर मोकळ्यापणाने फिरायला लागले. आपण स्वच्छता पाळली असती, आपण सगळ्या गोष्टी केल्या असत्या, नियम पाळले असते. ठीक आहे, ज्या गोष्टी घडायच्या त्या घडून जाणारच आहेत, त्याच्याबद्दल हे नाही. पण निसर्ग नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असतो. मी नेहमी मुलांना सांगते, छोटीशी मुंगी जरी असली ना तरी ती मुंगी, तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. बघा, छोटी साखर जरी ती घ्यायला गेली ना, ती जरी तिच्या रांगेतून बाहेर पडली तरी सुद्धा ती पुन्हा परत रांगेत जाते, रांगेतूनच जाते. छोटे छोटे जीव तुम्हाला जगायला शिकवत असतात. झाडाचं गळणारं पान सुद्धा तुम्हाला शिकवतं की आनंदानं कसं जगायचं, कारण ते जमिनीवर पडत असताना सुद्धा तेच किरक्या घेत 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 खाली येतं. ते किती आनंदानं आपलं आयुष्य जगतं. काय करायचंय हे ठरवायचंय मुलांना. पुढे ते म्हणतायत की स्वानुभवातून मी सांगतो की हे जर तुम्हाला कळलं ना की मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, तर स्काय इज द लिमिट. या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर अशा अवकाशा इतकं मर्याद असं तुमच्या समोर उभं राहणार आहे. आभाळ देखील ठेवणं होऊन जाईल. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षांपर्यंत ठीक आहे. पहिल्या 8-10 वर्षांपर्यंत ठीक. सगळ्या गोष्टी बोट धरून चालवून दिशा दाखवली पाहिजे की अमुक एका दिशेला जा, तमुक एका दिशेला जा, ही दिशा आहे, ती दिशा आहे. आपली आई बघा, लहानपणी ज्यावेळेस आपल्याला चालायला येत नसतं, धावायला येत नसतं, बोट धरून चालवतो. अगदी मोठं होईपर्यंत, आपण अगदी 3-4 वर्षाचं होईपर्यंत आपल्याला आई वडिलांची, पालकांची सवय असते. ते बोट धरून आपल्याला दिशा दाखवत असतात, मार्ग दाखवत असतात. हे पहिलं आणि ते योग्यच आहे, ते दाखवलं गेलं पाहिजे, ते दाखवत असतात. पहिल्या 8-10 वर्षांपर्यंत या गोष्टी ठीक आहे, पण नंतर मात्र तुम्हाला अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक संकटासाठी. कारण हे जोपर्यंत तुम्ही शिकत नाही, तुम्हाला ऊर्जा मिळवता आली पाहिजे, स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजे आहेत. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांवरती अवलंबून राहणार आहात तोपर्यंत तुमच्या यशस्वीतेचे मार्ग बंद राहणार आहेत. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः शोधाल तेव्हा मात्र तुमच्या वाटा मोकळ्या असतील. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वतःला मार्ग शोधायचा असतो. थॉमस अल्वा एडिसनचं उदाहरण तुम्हाला वाटतं तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. एडिसनला सुद्धा त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी सांगितलं होतं पालकांना की तुमच्या मुलाला आम्ही नाही शिकवू शकत, त्यांना कानाने ऐकू येत नाही. पण एडिसनने शेवटी त्यांच्या आईला जी चिठ्ठी पाठवली होती, ही कथा तुम्हाला तर माहितीच आहे, पण त्यातून आपण काय घेतो? एडिसनने दिव्याचा शोध लावला हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यासाठी
त्याने किती प्रयोग केले, किती प्रयोग त्याचे फसले. कधी कधी तर त्याची प्रयोगशाळाच त्याचं घर होऊन बसली होती. अगदी 3-3, 4-4 दिवस तो प्रयोगशाळेमध्ये बसून राहायचा. अगदी प्रत्येक गोष्टीचा त्यानं प्रयोग करून बघितला. आफ्रिकेमधून त्याने बांबू आहेत मोठमोठे, त्या बांबूचा प्रयोग दिव्याच्या उपयोगासाठी, ते फिलेमेंट तयार करण्यासाठी होतोय का याचा सुद्धा त्याने प्रयोग करून पाहिला. आपल्या सहकाऱ्यांना तो नेहमीच, कधी कधी तो त्या प्रयोगशाळेतच झोपायचा आणि सहकारी सुद्धा, त्याच्या सोबत असणारे सहकारी सुद्धा होते, त्या सहकाऱ्यांना सुद्धा तो प्रयोगशाळेतच घेऊन बसायचा. अगदीच कंटाळा आला म्हणजे जेवणही प्रयोगशाळेत, झोपही प्रयोगशाळेत. मग कधी कंटाळा आला किंवा त्याचे सहकारी थकले तर मग त्यांना कधीतरी नदी किनारी मासेमारी करायला घेऊन जायचा किंवा कधी एखाद्या छान संगीताच्या कार्यक्रमासाठी घेऊन जायचा. असं कुठेतरी तो थोडासा विरंगुळा त्यांनाही द्यायचा, स्वतःही थोडासा विरंगुळा घ्यायचा. पण त्याने जिद्द सोडली नाही. अधिक काळ प्रकाश देणारा दिवा आपल्याला तयार करायचाच आहे या एका ध्येयानं तो पेटून उठलेला होता. आणि ती जिद्द, त्याने ती जी कळकळ आहे, जवळपास मला वाटतं त्याचे 400-450 प्रयोग फसले होते. आणि ते फसलेले प्रयोग सुद्धा त्याने लिहून ठेवलेले आहेत, लिहून ठेवलेले होते वह्यांमध्ये. ते फसलेले प्रयोग का, तर पुढे जी लोक याच्यावरती काही संशोधन करतील तर त्यांना त्रास होऊ नये, म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने प्रयोग न करता आणखी वेगळं त्याच्यामध्ये काही करता येईल याच्यासाठी त्याने ते फसलेले प्रयोग सुद्धा लिहून ठेवलेले होते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत जगामध्ये, कितीतरी उदाहरणं आहेत. नशिबावरती अवलंबून राहून बसाल तर नक्कीच फसाल, पण स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवाल तर मात्र जग जिंकाल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कारण हे तुम्हाला आता या पाठाच्या उद्देशाने सांगणं का गरजेचं आहे, कारण अनिल काकोडकरांनी तेवढे प्रयत्न केलेले आहेत. ते पुढच्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला नक्कीच लक्षात येणार आहे, ते तुम्ही अभ्यासणार आहात. अतिशय सुंदर पाठ आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ऊर्जा शक्तीचा जागर रघुनाथ माशेलकरांचा देखील सुंदर पाठ आहे. तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी, तुमची ऊर्जा तुम्ही निर्माण केली पाहिजे, तुम्हाला ती ऊर्जा मिळवता आली पाहिजे. की का केलं पाहिजे आपण, कशासाठी केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी मग सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ता बऱ्याचशा गोष्टींचा त्याग केला तर तुम्हाला यश मिळणार आहे. आत्ता तुमची झोप कमी केली, आता तुम्ही कष्ट करायला घेतले, किंवा आता काय लॉकडाऊन झालं मग आमचं कसं होणार, आमची 10वीचं वर्ष होतं आणि मग आम्ही काय करणार आता, आणि नेमकं मग ह्या आमच्याच वर्षी असं व्हायला पाहिजे होतं का. या सगळ्या गोष्टी, हे सगळे निगेटिव्ह थॉट आहे, हे सगळे निगेटिव्ह थॉट. मला ही संधी मिळालेली आहे चांगलं काहीतरी करण्याची. फार थोडी लोक आहेत या चांगल्या संधीचा वापर करून घेणारी. ही जी सुट्टी मिळालेली होती ना तुम्हाला, त्याचा वापर करून घेणारी लोक फार कमी आहेत. तुम्ही न्यूज चॅनल जर पाहत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की वयोवृद्ध अगदीच 50-55 वर्षाच्या माणसाने सॅनिटायझरचं ते म्हणजे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्यांनी लावून ते सॅनिटायझरची फवारणीचं यंत्र तयार केलेलं होतं, आणि त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं होतं. म्हणजे फावल्या वेळात आपण काय केलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. रिकामा वेळ वाया न घालवता त्याच्यामध्ये काहीतरी करता येईल तुम्हाला, असं काहीतरी तुम्ही शोधा, असा काहीतरी तुम्ही विचार करा. हे असंच का, ते तसंच का, आमच्याच वेळेस असं का, या गोष्टी सगळ्या तुम्हाला नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आहेत. तुम्हाला सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण करायची आहे. आणि हे इथे त्यांनी स्वानुभवातून स्पष्ट केलेलं आहे. स्वानुभवातून त्यांनी सांगितलेलं आहे की स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजे. तुम्ही स्वतः तुमच्या वाटा शोधा ना. वाटा खडतर आहेत, मार्ग खडतर आहेत, पण निश्चितच तुम्हाला त्यातून नक्की मार्ग मिळणार आहे. संकट आलं म्हणून तुम्ही जर तोंड खुपसून बसाल किंवा मला संकटांशी सामना करता येणार नाही, संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभा राहायला शिकलं पाहिजे आपण.
संकट असं चुटकीसरशी मागे निघून जातं. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ताच जर शिकलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या यशस्वी करिअरमध्ये तुम्ही जे आता पुढे करणार आहात, पुढे जाऊन जे काही तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला काही ठरवून ठेवलं असेल, तुमची काही ध्येय असतील, तुमच्या काही इच्छा असतील, हे जे काही तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे त्या दृष्टीने तुम्ही आत्तापासूनच प्रयत्न करायला शिकलं पाहिजे. आता हे एवढं सगळं मी का सांगते, कारण अनिल काकोडकर सरांसारखा एखादा संशोधन, कारण आता पोखरणचं ज्या वेळेस अणुचाचणी झालेली होती त्यांना अडचणी आल्या नाहीत का? खूप साऱ्या अडचणी आल्या, खूप साऱ्या अडचणी आल्या. पण त्याच्या आधीही अणुचाचण्या झालेल्या होत्या. पण होमी बाबांनी सुद्धा या अणुचाचण्या ज्या आहेत त्या मानवाच्या उन्नतीसाठी सुद्धा याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो, त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेले होते, त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. आणि तसे प्रयत्न त्यांचे सफलही झाले. म्हणजे अगदीच अणुचाचणी जी झाली होती आणि जे हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब हल्ले झालेले होते, हे अणूचा जो प्रयोग झालेला होता त्याच्यामध्ये कितीतरी लोक मृत्युमुखी पडली. आणि त्यानंतर म्हणजे ते इतकं भयानक झालं होतं की आजही त्यांच्या पिढ्या त्या गोष्टीला सामोरं जात आहेत, ते रोग आजही त्यांच्यामध्ये आहेत. पण फक्त नरसंहारासाठी किंवा संहार करण्यासाठी किंवा युद्धासाठीच या अणूंचा वापर, या अणु ऊर्जेचा वापर आपण करू शकतो असं नाही, तर आपण मानवाच्या उन्नतीसाठी सुद्धा याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो, हे होमी बाबांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच इथे अनिल काकोडकर म्हणतायत की स्वतःची दिशा स्वतः ठरवायला शिका, स्वतः सगळे प्रयत्न करायला शिका. सगळं आई बाबा करतायत, आई बाबा देतायत, ठीक आहे, पुस्तकं आणली नाही आणली, राहिला अभ्यास, असं न करता इतका अभ्यास करा की पालकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे, अरे बस झालं आता, नको अभ्यास करूस, थांब थोडा वेळ आराम कर. एवढा अभ्यास तुम्ही करा, 10वीला चांगले मार्क्स तुम्ही मिळवा, कारण त्यानंतर तुमचं करिअरची दिशा ठरणार आहे, तुमच्या करिअरच्या वाटा तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच 10वीमध्ये चांगले गुण मिळणार आहेत. आलेली जी संधी आहे त्या संधीचा चांगल्या पद्धतीनं वापर करा. या सुट्ट्यांमध्ये खूप काही करता येऊ शकतं तुम्हाला. तुमच्यातले चांगले जे उपजत काही गुण असतील, कुणाला चित्रकला छान चांगली येत असेल, कुणाला छान कविता करता येत असतील, कुणी आणखी कुठल्या क्षेत्रामध्ये वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या दृष्टीनं प्रयत्न करायला शिका ना, ते पहा ना. हेच सांगण्याचा प्रयत्न अनिल काकोडकर यांनी आपल्या या पाठामध्ये केलेला आहे. हा पहिला अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केलेला आहे, सांगितलेला आहे. का सांगितलेलं आहे, तर त्यातून तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे, म्हणून त्यांच्या पाठाचं नावच आहे मोठे होत असलेल्या मुलांनी. छोट्या छोट्या कामांची सवय जरी तुम्ही ठेवली, कुठलंही काम कमी दर्जाचं नसतं, हेही लक्षात ठेवा. पुढे जाऊन बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अशा घडणार आहेत आणि त्यावेळेस मग मी हेच काम नाही करू शकणार, मी तेच काम नाही करू शकणार असं नाही. प्रत्येक कामातून काही ना काहीतरी आपल्याला शिकता येतं आणि ते शिकलं पाहिजे आहे. छोट्या छोट्या कामातून कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात जर करायची असेल ना आपल्याला, तर अगदी छोट्या छोट्या कामांमधून आपल्याला करता आलं पाहिजे, तर तुम्हाला मोठी कामं करताना अडचणी येत नाही. छोटी छोटी कामं आधी तुम्ही सुरुवातीला करू शकता. आणि कुठल्याही कामाचा दर्जा हा कमी नसतो, कुणालाही त्यामुळे कमी दर्जाचं लेखायचं नाही. काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण असतात आणि त्यामुळे आपल्याकडून नकळतपणे त्या गोष्टी घडतात किंवा होतं ते की कमी दर्जा दिला जातो त्या कामाला. आता मला सांगा, स्वच्छतेचं काम करणारे हे जे कर्मचारी लोक आहेत, त्यांनी जर स्वच्छता राखली नाही तर मग आपण तरी निरोगी आयुष्य जगू शकू का? सगळीकडे रोगराई पसरेल की नाही?
मग त्या सफाई कर्मचाऱ्यांचं काम हे कमी दर्जाचं आहे का? नक्कीच नाही. कारण तेही समाजाचं भल्यासाठी काही ना काहीतरी करतात. अशा गोष्टी या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला शिकता आल्या पाहिजेत. मी असं म्हणत नाहीये तुम्हाला की काही केलंच नाही पाहिजे. आता बरेचसे जण घरामध्ये काही कामच करत नाही, नुसते बसून आहेत, आईला काही मदतच करत नाही. हे माझं काम नाहीये, मी कशाला करू? पण त्या कामातूनही आनंद घेण्याचा प्रयत्न करा, इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा, तुमच्या पालकांना आनंद होईल त्या गोष्टीने. आणि बघा, ते नंतर तुमचं कौतुक करतील की माझ्या मुलाने माझ्या मुलीने मला एवढी मदत केली, खूप छान. त्यांनाही आनंद मिळतो. अशी छोटी छोटी कामं आपणही सुरुवात करायला काय हरकत आहे? या छोट्या छोट्या कामातून आपल्याला बऱ्याचशा मोठ्या गोष्टी किंवा मोठी कामं करत असताना आपल्याला अडचणी येणार नाही. कुठलंही काम हलक्या दर्जाचं नसतं. आणि म्हणून आपण या गोष्टी शिकल्या पाहिजे. या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. निश्चितच एवढा भाग तरी तुम्हाला समजला असेल. जर काही शंका असतील तर मला नक्की विचारा. तुमच्या शंकांचं निरसन मी नक्कीच करणार आहे. हवा असेल तर तुम्ही आंतरजालाच्या सहाय्यानं तुम्ही होमी बाबा यांची माहिती शोधा. तो होमवर्क म्हणून तुम्ही करू शकता. आंतरजाल इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही अनिल काकोडकर यांची माहिती घेऊ शकता किंवा होमी बाबा यांची माहिती घेऊ शकता. ती निश्चितच वाचा, लिहा, एक ग्रहपाठ म्हणून करा. आणि पुढचा भाग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला स्पष्टीकरण त्याचं करणारच आहे आणि त्याचसोबत याचे प्रश्न उत्तरही तुम्हाला देणार आहे. धन्यवाद.